एचएमपीव्ही या रोगाबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहे। विविध माध्यमांतून अनेक कल्पक स्वरूपाचा प्रसार होत असल्यानं पिंपरी चिंचवड शहरातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी महत्त्वाचं आव्हान केलंय। हा व्हायरस नवा नसून याबद्दलची माहिती अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे। हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा नसून छोट्या छोट्या व सोप्या गोष्टींचं पालन करून या विषाणूचा भविष्यातील धोका आपण टाळू शकतो। या व्हायरसमुळे सर्व वयोगटातील लोकांना श्वसनाचे रोग होऊ शकतात। खोकला तसेच शिंकण्या व्हायरसचा संसर्ग इतरांना होतो। खोकला, ताप, नाक बंद होणं आणि श्वास घेताना थाप लागणं ही या रोगाची सामान्य लक्षणं आहेत। नागरिकांनी प्रशासनाकडून आरोग्य विभागाकडून दिलेल्या सूचनांचं पालन करणं व स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन आणि आव्हान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी केलं आहे। सर, एचएमपीव्ही या रोगाबाबत कल्पकल्पित माहिती पसरत आहे, कसं पाहता याकडे, काय काळजी घेतली पाहिजे आणि हा रोग त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे? नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका। एचएमपीव्ही व्हायरस हे जे काय आता सध्या सगळीकडं म्हणजे चीनमध्ये पसरलेलं आहे किंवा त्याच्याबद्दल जे काही चर्चा चालू आहे, खरं तर ह्या व्हायरसबाबत मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना आवाहन करतो की याच्यापासून कुठलेही घाबरायचं कारण नाही। हा जो काय व्हायरस आहे अतिशय माइल्ड टाईपचा आहे, जो पूर्वी जे काही सर्दी, खोकला किंवा ताप अशा टाईपचेच त्याचे लक्षणं आहेत। ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची आत्तापर्यंत आपल्या महानगरपालिकेमध्ये एकही केस आढळून आलेली नाही। तसेच काळजी करायची एवढी कारण कुठलंच नाही। परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की जर हा व्हायरस असेल किंवा पसरला तर आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की जर अशा पद्धतीची काही लक्षणं आपल्यामध्ये आढळली तर आपण सगळ्या महापालिकेच्या दवाखान्यामध्ये त्याची सोय आपण केली। सोय आपल्या महानगरपालिकेमध्ये 8 मोठे हॉस्पिटल्स आहेत की ज्याच्यामध्ये ह्या सर्व प्रकारच्या तपासण्या किंवा स्क्रीनिंग होऊ शकतं। आपण सर्व रुग्णालयामध्ये आपल्याकडे डॉक्टर्स आहेत सर्व। त्यामुळं जर का असं वाटलं की आपल्याला काही सर्दी खोकला, सध्या तर थंडीचं वातावरण आहे त्यामुळे सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहते। त्यामुळं लोकांनी फक्त हीच काळजी घ्यावी की जेणेकरून असं काही असेल तर आपण त्याची स्क्रीन करू शकतो, परंतु सद्यस्थितीत कुठल्याही पद्धतीची घाबरण्याचं कारण नाही। धन्यवाद।